जय बाळा मित्रांनो, 7 जुलैचं इंडियन मार्केटचं प्रेडिक्शन आपण सायकोलॉजी ऑफ चार्ट ह्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता यूट्यूबवरती. इंस्टावरती तो लोड नाही झाला. तर त्यामध्ये आधी काय काय म्हणलं तुम्ही ते ऐकून घ्या. त्यानंतर आज मार्केटमध्ये एक्झॅक्टली काय झालं ते आपण पाहूयात. उद्या 7 जुलै सोमवार, तर उद्या मार्केटचं प्रेडिक्शन किंवा मार्केटचं आपण सायकोलॉजी ऑफ चार्टची सायकोलॉजी वाचण्याचा प्रयत्न करूया. चार्ट रीड करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती जर तुम्ही स्किल डेव्हलप केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं नाही 100% चांगले रिझल्ट बघायला मिळतील. पण मार्केटनं जर तो फ्लॅट ओपनिंग दिली आणि त्यानंतर मार्केट जर 15 मिनिटं ह्याच लेवल जाऊ, आता हा जे एरिया दिसतो मला इथंच जर मार्केट थांबलं आणि त्यानंतर मार्केटनं पुढची मुवमेंट द्यायला सुरुवात केली तर इथं आल्यानंतर इथे एक स्कॅल्पचा ट्रेड होईल बरं का. कारण की ह्याच्यावरती गेल्यानंतर तरी प्रेशर देऊन खाली पाडू शकतात, पण आधीमध्ये ट्रेड घेण्यात काय पॉईंट नाही आणि घुसू नाही. लेवलचीच वाट बघीन आणि ह्या लेवलला मार्केट कंटिन्यू राहील असं करत गेलं तर इथं लक्षात फक्त घ्या, ह्या बायरांचा इथून आलेल्या बायरांचा इथून इथनं ब्रेक केलेल्या लेवलच्या बायरांचा प्रचंड मोठा प्रॉफिट असणार आहे. हे आपलं प्रॉफिट बुकिंग करणार आणि करत असताना आधीमध्ये रँडम बाहेर इथं बसले असणार आहेत. ते इथं जागे होणार आहेत, जे रिटर्नर आहेत ना तिथं जागे होणार, तिथं घुसणार. या सगळ्यांचे स्टॉप लॉस पण खायला आणि प्रॉफिट बुकिंग करायला मार्केट ह्या लेवलपासून खाली पडेल तर इथं आपण एक पुढच्याची पोझिशन इथे घेऊ शकतो. की मार्केट खाली यायला लागलं इथं आल्यानंतर 15 मिनिटानंतर आणि ही जर EMA टेस्ट मिळेल तर कन्फर्मेशन वाढेल आणि इथून आपल्याला एक फक्त हा एरिया क्लीन आहे त्यामुळे इथून मार्केट एक शार्पली खाली येण्याशिवाय शक्यता आहे. शक्य असलं तर इथे एक लॉट आणि इथे एक लॉट, हे जर मार्केट कंटिन्यू खाली आलं तर इथे एक लॉट आणि ॲव्हरेज तसं शक्यतो करू नये कधी, पण काय काय वेळ केलं तर चालतं येते, पण ते कळलं पाहिजे कधी करायचं. तर इथे एक सेकंड लॉट आपला इथं ॲव्हरेज करता येईल आणि दोन्ही इथून किंवा इथून मार्केटनं 100% वर गेलंच पाहिजे. आता हे 100 फिन निफ्टी बघूयात. फिन निफ्टी जर बघितलं तर फिन निफ्टीच्या चार्टमध्ये आता असा एक प्रॉब्लेम, ही जी लेवल आहे ना हा झोनच पकडा तुम्ही. इथून मार्केट आपल्याला एक स्पाइक किंवा वरता बॉन्स घेतलेला दिसेलच. मार्केट इथून असं जर खाली आलं तर ह्या पॉईंटवरून मार्केट आपल्याला बॉन्स झालेलं दिसेल, अगदी इथंपर्यंत तरी दिसेलच. त्यामुळे इथं हा एकच ट्रेड असेल की जो खात्रीशीर असेल. बँक निफ्टी बघूया आपण. बँक निफ्टी झालं तर फक्त ह्याच लेवलवरती आपण एक बायसाची पोझिशन शोधू शकतो बास. जय बाळा मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये आपण जे अनालिसिस केलं होतं त्याचा रिझल्ट बघण्याची आता वेळ आलेली आहे. तुम्ही जर बघितलं तर हा निफ्टी चार्ट आहे आणि आपण इथं क्लिअर म्हटलं होतं की आपण ह्या दोन लेवलवरती सी साईडला जाणार आहे. ह्या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला येऊन पण देणार नाही, त्याचं आपलं आधी काम होऊन जाईल. तो व्हिडिओ नक्की बघा यूट्यूबवरती जाऊन, त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर वरच्या आपण पी साईडचे हे ट्रेड आपण प्लॅन केले होते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मार्केटनं ओपनिंग दिला आपण एक असा अंदाज बांधला होता की मार्केट प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी पहिली कॅन्डल रेड करेल. तेच मार्केटने रेड कॅन्डल पहिली केली आणि प्रॉफिट बुकिंग मार्केटनंतर केलं आणि एक्झॅक्टली आपल्या लेवलवरून मार्केट येतं EMA प्लस ही लेवल ह्याचा सपोर्ट घेऊन मार्केटने बाउन्स केला. पण पहिल्या 15 मिनिटात आपण ट्रेड घेत नाही, कारण की पहिल्या 15 मिनिटामध्ये हाय व्हॉलॅटिलिटी असते, त्यामध्ये एसएल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 मिनिटं होईपर्यंत थांबलो. त्यानंतर बघू शकता मार्केट वरती गेल्यानंतर ह्या लेवलवरती जर मार्केट आला असतं आपल्या तर एक चांगली आपल्याला शार्प खालची रॅली कॅच करता आली असती. पण त्याच्या आधीच थोडे पॉईंट आधीच मार्केटने डोजी टाईप कॅन्डल केली आणि मार्केटनं खालची रॅली दिली. काय हरकत नाही आहे, हा ट्रेड जर मिस झाला असता तरी पेशन्सला आपण वाट बघितलं पाहिजे, ते आपण केलं. त्यानंतर मार्केट एक्झॅक्ट आपल्या लेवलवरती आलं, प्लस EMAचा पण त्याला सपोर्ट होताच. पण कधी लक्षात ठेवा, सेकंड टाईम ह्याच्या शुक्रवारच्या पण ट्रेडमध्ये मी ते एक्सप्लेन केले की फ्रेश आणि पहिल्यांदा लेवल जेव्हा आपली टेस्ट करायला येईल त्यावेळी आपण जे टार्गेट ठेवतो ते आपल्याला अचीव होताना दिसतील किंवा चांगले टार्गेट होतील. पण ज्यावेळी सेकंड टाईमला येईल त्यावेळी ती कमजोर लेवल झाली असत्या, तिथं ट्रॅप होण्याची किंवा तिथे एसए येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सेकंड टाईमला आल्यानंतर इथं टार्गेट अगदी खूप वरचं किंवा मोठं ठेवण्यात काय पॉईंट नव्हता. टार्गेट कुठं पण ठेवलं पाहिजे. इथं मार्केट चांगलं कन्सोलिडेशन झाले, इथं चांगले सेलर जाम ॲक्टिव्ह असणार आहेत, इथं एक त्यांचा बेस झालेला दिसतोय, त्यामुळे इथंपर्यंतच टार्गेट असणार आहे. उगीच अंदाज टार्गेट इथंपर्यंत ठेवण्यात काय पॉईंट नाही. आणि प्लस ही कॅन्डल पण चांगली तर बेरीज झाली होती. ठीक आहे, आणि एक्झॅक्ट आपण बघू शकतोय की ह्या लेवलपासून आपल्याला मार्केटने बाउन्स दिला आणि अगदी ह्या बेसपर्यंत किंवा EMAपर्यंतच प्रॉफिट इथं बुक केलं पाहिजे. तर म्हणजे निफ्टी 50मध्ये ॲज इट इज वर्क झालेला प्लॅन दिसते. तर आता सेकंड फक्त बघूया आपण फिन निफ्टीमध्ये काय हालात आहे आपले. ठीक आहे, एक्झॅक्ट ठीक आहे. फिन निफ्टीमध्ये सुद्धा मार्केटने पहिला स्टार्टला ओपनिंग दिले, त्याला खाली आलं, आपल्या ह्या ट्रेंडलाईन पासून मार्केटने सपोर्ट घेऊन वरती गेले दिसते. पण आपला हा झोन अत्यंत महत्त्वाचा आपण इथं प्रेडिक्ट केला होता आणि एक्झॅक्टली तिथं येऊन मार्केट वरती गेले, पण आपल्या झोनजवळ मार्केट काय आलेलं नाही. पण येऊन दे, दिवसभरात कधी जर आलं तर तुम्हाला दिसेल हा झोन वर्क झालेला तुम्हाला दिसेलच. त्यामुळं बघूया काय होते ते. पण सध्या तरी तिथं थोडं अंतर ठेवून मार्केट वर गेलेलं आपल्याला दिसते. आणि लास्ट ट्रेड आपला बघूया आपण. एक तर ट्रेड वर्क झाला आहे त्यामुळे त्यानंतर एकच ट्रेड घ्यायचा, 100 ट्रेड घेण्यात काय पॉईंट नाही आहे. बँक निफ्टीचा फक्त ह्या लेवलला आणि ह्या लेवलला आपण ट्रेड घेणार होतो. इथं मग तसंच झाले, थोडं प्रेशर आलं होतं सेल साईडचं, पण पुन्हा मार्केटवरती गेले. काय हरकत नाही, इथं सुद्धा आल्यानंतर बघायला येईल की काय आपल्याला रिझल्ट बघायला मिळतो. तो फक्त फिन निफ्टीमध्ये लक्ष ठेवा, फिन निफ्टीमध्ये हा झोन वर्क झालेला आपल्याला दिसेल. मार्केट खाली आलं तर इथून मार्केट पुन्हा बाउन्स झालेलं दिसेल. बाकी थँक्यू, धन्यवाद. जय बळामा, नक्की फॉलो करायला विसरू नका.